कधीतरी आपण परिस्थिती बघा, काही काही लेकरं लहानची मोठे होतात, लग्न झालं, मंडपातले तांदूळ एकदा डोक्यावरती पडले की बदलून जातात मुलं. त्यांना आई वडील याचं फारसं भान राहत नाही, त्यांच्या सुखदुःखाची काळजी लेकरांना राहत नाही. कुठंतरी बायकोनासारखी गाराणे करून 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 याचं मन दूषित झालेलं राहतं. काहीतरी तिचं ऐकावं हे खरं की ते खरं, आई वडिलांना दोष द्यावा का हिला दोष द्यावा, अशी कुठंतरी त्याची मनस्थिती होऊन जाते. आणि मग तो कधीतरी आईलाही बोलत नाही, बायकोलाही बोलत नाही, पण मनामध्ये कुठंतरी ते दुःख लपलेलं असतं. कधीतरी बायकोचं ऐकावं लागतं. बाहेरी निघून गेली तर हा प्रपंच उघड्यावरती येईल. परंतु नाविलाज असतो बरं काही काही पुरुष मंडळीचा. पण इथं बसलेल्या मी प्रत्येक माझ्या ताईंना, माझ्या मावल्यांना विनंती करेल की कधीच आपण असे नको ते हट्ट नवऱ्यापाशी करू नका. कधीतरी विचार करून बघा, अरे एखाद्याच्या घरी जर आपण कामाला गेलो आणि तो मालक जर आपल्याला बोलला तर आपण नको नको ते ऐकून घेतो त्यावेळेला. का तर त्याच्याकडून आपल्याला पैसे घ्यायचे म्हणून. आणि आज त्यांनी आपली करोडीची प्रॉपर्टी आम्हाला काही न म्हणता दिली आणि आपल्याला त्यांचे दोन शब्द सुद्धा कधीतरी सहन होत नाही. सासरा असं म्हणला, सासू तशी म्हणली, तुमची आई अशी म्हणली, तुमचा बाप तसा म्हटला. अरे आपल्यालाही मायबाप आहे. आपल्या भाऊजाईनं जर आपल्या आई वडिलांना त्रास दिला तर तो आपण सहन करणार नाही. मग आपले सासू सासरे काय ना आपले आईबाप काय. खरं तर आपले सासू सासरे न म्हणता आपले आईबाप म्हणून त्यांच्यावरती मनापासून प्रेम करा. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत खूप झिजले बघा ते. आणि काही काहींना आहे तोपर्यंत अजिबात किंमत राहत नाही हो. शेजारी थोडंसं स्वतःकडे आलं, सगळं काही जिथले तिथं सुखसुविधा उपलब्ध झाल्या की मग कुठंतरी त्यांना बाजूला ठेवणार. मग त्यांनी त्यांचं करायचं, खायचं. तुम्हाला एक सांगू का, इथं बसलेल्या त्या कोणी ताई असतील, मी विनंती करेल तुम्हाला ताई, जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये ताकद आहे ना तोपर्यंत तुम्हाला त्यांच्या दुःखाची किंमत अजिबात कळणार नाही. पण ज्यावेळेला त्यांच्यासारखा त्रास आपल्याला होईल, कुठंतरी गुडघे दुखतील, कुठंतरी कंबर दुखेल, मणक्याचा त्रास होईल, ज्यावेळेला स्वतः त्रास होईल त्यावेळेला तुम्हाला कळेल की अरे असाच त्रास आमच्या सासू सासऱ्यांना होत असावं बरं. पण त्यावेळेला वेळ मात्र गेलेली असेल. पण असं मात्र अजिबात आपल्याकडून होता कामा नये. आपल्याकडे ही संधी, ह्या संधीचं सोनं करा. कुणी सुद्धा आपल्या सासू सासऱ्यांना काय त्रास होतो याची कधीतरी मनापासून खबरदारी घ्या. तुम्ही माझी आई काय आणि सासू काय, खरं तर ही माझी आईच आहे या भावनेनं तिच्याशी व्यवहार करा. आणि प्रत्येक सासूला माझी विनंती, आपली सून न म्हणता शेवटच्या क्षणापर्यंत सेवा करणारी आपली लेक तर आहेच आपली, पण सून सुद्धा आपली सेवा करणारी. म्हणून सुनाला कधी अंतर देऊ नका. लेकीसारखंच प्रेम आपल्या सुनाला द्या. आणि म्हणून तू आहे तोपर्यंत किंमत करा, आहे तोपर्यंत कदर करा बरं. गेल्यानंतर पाहत बसलो, दूर शोधत बसलो, कुठे सुद्धा आपल्याला भेटणार नाही. कधीतरी अनाथ आश्रमामध्ये जा. त्या अनाथ आश्रमामध्ये लहानारे लेकरं जे असतात ना, कधी आई बापाचं प्रेमच त्यांना मिळालेलं नसतं. येईल त्या व्यक्तीकडे, ते येईल पुरुष दिसला की ते बाप म्हणून पाहतील, त्या स्त्रीमध्ये ते आपली स्वतःची आई म्हणून पाहतात. कधी त्यांना आई वडिलांचं प्रेम मिळालेलंच नसतं. आणि म्हणून कधीतरी ते स्वतःला दुर्भाग्यवान मानतात. देवा असं काय पाप असेल रे आमचं की आम्हाला आमच्या जन्मामध्ये, आम्हाला आमच्या नशिबामध्ये तो आईच दिली नाही. पण कधी कधी आम्हाला असते तर आम्हाला त्यांचं महत्त्व कळत नाही बरं. पण कधीतरी अशा मनातल्या भावना व्यक्त होतात की
आईचे उपकार आपण कधी शब्दात लिहू शकणार नाही आणि पिढू सुद्धा शकणार नाही. आपल्या अंगाचं कातडं काढून आपल्या आई वडिलांच्या चरणाला आपण चपला जरी शिवल्या तरी आई वडिलांच्या उपकारातून हा जीव कधीच उत्तीर्ण होणार नाही. एवढे अगणित उपकार आपले आई वडील आपल्यावरती करतात बरं. आणि म्हणून आई जसं लेकरावरती प्रेम करते तशी कथा सुद्धा ही सुद्धा आईच आहे. वात्सल्य स्वरूपिणी ती सुद्धा आपल्यावरती प्रेम करते.